सरपंचानी आदेश दिला की गाव कामाला लागते, बरोबर आहे? गावचा राजा कोण आहे? सरपंच आहे. तालुक्याचा राजा कोण आहे? आमदार आहे. जिल्ह्याचा राजा कोण आहे? खासदार आहे. आणि महाराष्ट्राचा राजा कोण? मुख्यमंत्री. आणि देशाचा राजा कोण? पंतप्रधान. जरा मोकळं सांगा मला. सरपंचाने आदेश दिला की गाव कामाला लागते, आमदारांनी आदेश दिला की तालुका कामाला लागते, खासदारांनी आदेश दिला की जिल्हा कामाला लागते, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की राष्ट्र कामाला लागते, राज्य कामाला लागते, आणि पंतप्रधानांनी आदेश दिला की देश कामाला लागते. तसं याच्यातल्या या मनाने आदेश दिला की हे गाव कामाला लागते. ऐका ऐका, मला जरा एका प्रमाणाची अपेक्षा आहे बरं. गावचा राजा सरपंच आहे, तालुक्याचा राजा आमदार आहे, जिल्ह्याचा राजा खासदार आहे, महाराष्ट्राचा राजा मुख्यमंत्री, देशाचा राजा पंतप्रधान आहे. तसं याचा सुद्धा एक राजा आहे. मनू राजा एक देह पुरी. हे पंगत झाल्यावर म्हटलं तरी काही हरकत नाही, त्याची काळजी करू नका. मन इंद्रियाचा राजा हे मनाने आदेश दिला की ह्याला कामाला लावते. पाप करायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे, आणि पुण्य करायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे. उच्च पदावर जायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे, आणि पातळी सोडायची असेल तरी मनच कारणीभूत आहे. चांगल्या चांगल्याला म्हणले मनाने धोका दिलाय म्हणले. या हे काय मन काय साध आहे का काय म्हणले? कीर्तनात उभं राहिलं तरी तिसरीकडेच बघायला म्हणले. मन काय साध आहे का काय? चांगल्या चांगल्याला धोका दिलाय म्हणले. या मनाने जपी तपी साधू संन्यासी बैरागी ऋषी मुनी असल्यांना सुद्धा हे मनाने जुमानलं नाही, त्यांना सुद्धा धोका दिलाय. 7,000 वर्ष करणाऱ्या कुणाला 60,000 वर्ष कोणी तपश्चर्या केली? विश्वामित्राने. त्याला सुद्धा म्हणले मनाने धोका दिलाय. हे काय मन काय साध आहे का काय? बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. या मनाला जायला बी वेळ लागत नाही म्हणले, यायला बी वेळ लागत नाही. हे मन इतकं चपळ आहे, कुठं जाईन आणि कुठून माघारी येईन सांगता येत नाही. या मनाला हरिनामाचं कुलूप लावावं, या मनाला हरिनाम संकीर्तनाची गोडी लावावी, आणि या मनाला हरिनाम संकीर्तनाची बेडी घालावी. विठ्ठला हरिनाम संकीर्तनाची बेडी घातली की मन म्हटले जाग्यावर राहते. त्याला बंधन लागतंय म्हणले, मन जाग्यावर येते. बरेच माणसं शरीराने कुठं बी असले तरी मनाने कुठं असतील मेळ लागत नाही. महाराज म्हटलेले का तू शरीराने कुठे, याला किंमतच नाही. मी प्रमाण सिद्ध बोलणारा महाराज आहे. मला पांचट गप्पा पांचट विनोद माझ्या बुद्धीला ते पटत नाही. ऐका, मन चपळ आहे, चंचल आहे, चांगल्या चांगल्याला धोका दिलाय म्हणले मनाने. आणि ज्याचं ज्याचं मन जाग्यावर राहिलं तात्या महाराज, त्यांनी या विश्वाच्या मालकावरती अधिकार गाजवण्याची ताकद त्या मनुष्यामध्ये. विठाला विठाला फक्त मनावरती ताबा मिळवता आला पाहिजे. ज्यानं ज्यानं मनावरती ताबा मिळवला या विश्वामध्ये त्यांची कीर्ती अजरामर झाली. पुण्यश्लोक राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकर या मातेनं मनावरती विजय मिळवला. मनातली ताकद मनगटामध्ये धारण केली. तलवार खोली कमरेला. 65 वर्ष देशाचा कारभार केला, पण मागे सरकू दिली नाही चोळीची भाई. हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून अपयश कधी आले नाही. तिचेच नाव अहिल्याबाई. ही काही सामान्य स्त्री नव्हती. स्त्री शक्ती काय सामान्य होती काय? मनावरती विजय मिळवला, ताकद निर्माण केली मनगटामध्ये. कितीतरी सांप्रदायिक कार्य या मातेनं निर्माण केले. मंदिराचा जीर्णोद्धार असेल,
मंदिराच्या ठिकाणी घाट बांधण्याचं कार्य असेल. जन्म झाला महाराष्ट्रामध्ये पण कीर्ती पसरली मध्य प्रदेशामध्ये. विडाला विडाला उत्तम कार्य केलं की उत्तम कीर्ती राहत असते. गेल्यानंतर कीर्ती सगळ्यांचीच राहते पण उत्तमच राहील, शाश्वती नाही. मातेनं समाजाकरता बलिदान दिलं. स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारी या जगातली पहिली स्त्री जर कोण असेल तर ती अहिल्यादेवी होळकर आहे. विठाला आम्ही स्वार्थी मायबाप लई बघितले. आम्ही स्वतःचं पोरगं मोठं होणारे मायबाप लई बघितले. पण स्वतःच्या मुलाचा वाकडा पाऊल पडला आणि त्या वाकडा पाऊल पडल्यानंतर मुलाला शिक्षा देणारी ही पहिली माता आहे. ही पहिली माता आहे की या मातेनं काही झालं तरी माझा मुलगा असला तरी काही घेणं देणं आहे. शिक्षा त्याला होणं गरजेचं आहे. शिक्षा त्याला व्हायला पाहिजे. अशा महात्म्याची, अशा थोर विचारवंतांची, शूरवीरांची कीर्ती शिल्लक राहत असते. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे.